श्री स्वामी समर्थ. मिठाच्या वापराने लोक कसे श्रीमंत बनतात, तर चला जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्ही सुद्धा एक स्वामी भक्त असाल आणि स्वामींना मानत असाल तर आपल्या मी मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. नंबर 1. ज्योतिषी शास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्राचा प्रतिनिधी मानला जातो. मीठ जर तुम्ही स्टीलच्या किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवले तर ते घातक आहे. नंबर 2. मीठ प्लास्टिकच्या डब्यामध्ये कधीच ठेवू नका. नंबर 3. मीठ हे फक्त आणि फक्त काचेच्या बरणीमध्ये ठेवावे. नंबर 4. मीठ आणि काच हे दोन्ही राहूचे कारक मानले जातात. त्यामुळे तुम्ही मीठ काचेच्या बरणीमध्ये किंवा बाउलमध्ये ठेवलं आणि ते टॉयलेटमध्ये किंवा बाथरूममध्ये ठेवले तर तिथून सर्व निगेटिव्ह एनर्जीचा नाश होतो. कारण राहूचा सगळ्यात जास्त दुष्परिणाम हा बाथरूममध्ये असतो. याशिवाय तिथे असलेले जीवाणू विषाणू सुद्धा नष्ट होतात. प्रत्येक महिन्यात मीठ बदलून जुने मीठ